शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नळदुर्ग पहिल्या शाखेचे उद्घाटन शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटाच्या राजकीय घडामोडींनी धुमाकूळ घातला असतानाच शिंदे गटाच्या नव्या शिवसेनेनं आपली पहिली शाखा ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये निखिल खोडके यांच्या नेतृत्वात शाखेचे उद्घाटन करण्यात आले। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ताकद कुणाची? शिवसेनेची। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सरनाईक साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विचाराचा संघर्षातून या ठिकाणी निर्माण झालेले निखिल घोडके आपल्या सोबत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये आपण शाखा ओपनिंग केलं। काय एकंदरीत या शहरासाठी विजन असणार आहे? पक्षवाढीसाठी काय महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे? सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके परिवहन मंत्री सन्माननीय श्री सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक अशा तरुणांनी युवा सेनेच्या शाखा ओपनिंगमध्ये एक धाराशिव जिल्ह्यामध्ये विकासात्मक धोरण ठेवून या नळदुर्ग शहराची जी युवकांची पिढी आहे या तरुणांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, राजकीय दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये विकासात्मक धोरण हेच आमच्या विचारांचं तोरण अशी भूमिका घेऊन या नळदुर्ग आणि परिसराच्या विकासासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये विचारांची लढाई लढण्यासाठी आज आपण या युवा सेनेच्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे। आणि याच निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये हा संघर्षाचा लढा तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही अविरतपणे लढवत राहू। गेल्या अनेक वर्षापासून बघतोय 1984 मध्ये धाराशिव जिल्ह्यामधल्या शिवसेनेचा सर्वात मोठा वारसा आणि शिवसेनेची पहिली शाखा या नळदुर्ग शहरामध्ये ओपन केली ती स्वर्गवासी काशीनाथ घोडके यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी। याच काशीनाथ घोडके यांचा वारसा या माझ्या महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा वारसा आज नळदुर्ग शहरामधून आज या तुळजापूर तालुक्यामध्ये रोवण्याचं काम आज आम्ही करत आहोत। त्याचा नक्कीच आम्हाला कुठेतरी आनंद आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर नळदुर्ग शहराला अनेक राजकीय नेत्यांनी नुसतं आश्वासनाची खैरात दिलेली आहे। नळदुर्गला विकासाच्या मार्गावरती नेण्यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न असणार आहेत? तर सर्वप्रथम तर सरनाईक साहेब जे धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आहेत, सर्वप्रथम या कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यांनी मी जेव्हा त्यांना नळदुर्गचा विकास आराखडा सांगितला तेव्हा कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यांनी एकच आव्हान केलं की तुला नळदुर्ग शहरासाठी जे काही लागेल ते आम्ही देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू। जे की विकासात्मक धोरण असेल तेच आमच्या विचारांचं धोरण असेल हे त्यांचं स्टेटमेंट होतं। आणि येणाऱ्या काळामध्ये धाराशिव नळदुर्ग शहर असेल, नळदुर्ग शहरामध्ये जी विकासाची गती खुंटलेली आहे गेल्या 40 वर्षापासून माझा नळदुर्ग विकासापासून कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला आहे। इथे अनेक नेते होऊन गेले, अनेक आमदार होऊन गेले, अनेक जण इथले नेते होऊन गेले, पालकमंत्री झाले, अनेक जण मंत्री होऊन गेले, परंतु माझ्या नळदुर्गच्या विकासात्मक धोरणांमध्ये कुठेतरी एक संकुचित वृत्ती राहिली की जर नळदुर्गचा विकास झाला तर आम्हाला स्कोप राहणार नाही अशा अनेक नेत्यांची भूमिका राहिली। म्हणून पालकमंत्री सन्माननीय श्री सरनाईक साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या नळदुर्ग शहराच्या विकासात्मक धोरणांचा पाया रचा। आज तुम्ही पाया रचाल तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच याची फळं विकासात्मक धोरणांमधून मिळतील हे असं त्यांनी आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून अनेक राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जे पालकमंत्री असल्यामुळे आता नळदुर्ग शहराचा विकास आता कितपत होणार आहे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। काही युवक जे आहेत जोडले गेलेत कशामुळे तुम्ही हा ओपनिंग करता शाखामध्ये जोडले गेलेत? तर अनेक दिवसापासून आणि अनेक वर्षापासून म्हटलं तरी आपल्या नळदुर्गमध्ये विकास हे नाहीच, फक्त इथे अनेक नेते येऊन गेले, आश्वासन देऊन गेले तरुणांना, पण कित्येक तरी तरुण इथे बेरोजगार आहेत। तर या युवा शाखेच्या माध्यमातून म्हणजे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही जोडले घेण्याचा एकच मार्ग आहे की आम्हाला साहेबाला एवढंच सांगायचं आहे आमचा नळदुर्गचा विकास खुंटलेला आहे, तिथं नळदुर्गचा ऐतिहासिक नळदुर्ग शहराचा विकास झाला पाहिजे आणि इथे अनेक बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। एवढ्या दोनच आमच्या माफक अपेक्षा तरुणांच्या आहेत आणि ते आमचे साहेब पूर्ण करतील याची आम्हाला 100% गॅरंटी। एकंदरीत पाहायला गेलं तर शाखाच्या माध्यमातून नळदुर्ग असेल, परिसर असेल, या विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी पहिली शाखा बनावं लागेल। नळदुर्ग परिसरामध्ये या ठिकाणी उद्घाटन झालं आहे। आता नळदुर्ग परिसरातला विकास होणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव।